नमस्कार. आज आपण एआयच्या जगातल्या दोन मोठ्या नावांबद्दल बोलणार आहोत, चॅट जीपीटी आणि जेमिनी. आता प्रश्न हा आहे की आपल्या कामासाठी यापैकी नक्की कोणतं टूल बेस्ट आहे? चला हेच समजून घेऊया. तर मग प्रश्न अगदी सोपा आहे, बरोबर? चॅट जीपीटी वापरायचं की जेमिनी? बघा, दोन्ही टूल्स खरंच खूप पॉवरफुल एआय असिस्टंट आहेत, पण त्यांची खासियत वेगळी आहे, त्यांची काम करण्याची पद्धत वेगळी आहे आणि त्यामुळेच वेगवेगळ्या कामांसाठी ते वेगवेगळे परिणाम देतात. हे समजून घेण्यासाठी ना आपण एक सोपी आयडिया वापरू. विचार करा, चॅट जीपीटी म्हणजे आपला एक क्रिएटिव्ह पार्टनर, म्हणजे जो आपल्याला नवीन आयडिया देतो, लिहायला मदत करतो. आणि दुसरीकडे जेमिनी म्हणजे एक स्मार्ट रिसर्च असिस्टंट, जो डेटा आणि माहितीमध्ये आपल्याला मदत करतो. याच नजरेतून आपण या दोघांना बघणार आहोत. ओके, चला तर मग सुरुवात करूया आपल्या क्रिएटिव्ह पार्टनरपासून, म्हणजेच चॅट जीपीटी. असं काय आहे यात जे त्याला क्रिएटिव्ह कामांसाठी इतकं खास बनवतं? पाहूया. चॅट जीपीटीची सगळ्यात मोठी ताकद काय माहिती आहे? ती म्हणजे त्याची बोलण्याची, संवाद साधण्याची पद्धत. ते इतकं नॅचरल आणि आपल्यासारखं बोलतं, म्हणजे लिहिताना, काहीतरी समजावून सांगताना असं वाटतं जसं कोणीतरी आपल्याशी खरंच बोलतंय. आणि म्हणूनच ते वापरायला इतकं सोपं आणि प्रभावी वाटतं. अच्छा, मग नक्की कोणत्या कामांसाठी चॅट जीपीटी वापरायचं? समजा यूट्यूबसाठी स्क्रिप्ट लिहायची आहे, किंवा एखादा ब्लॉग किंवा अगदी एखादा अवघड टॉपिक सोप्या भाषेत समजून घ्यायचा आहे, तर अशावेळी चॅट जीपीटी एकदम बेस्ट आहे. एवढंच नाही, मार्केटिंग कंटेंट, सोशल मीडिया पोस्ट्स किंवा अगदी कोडिंगमधल्या चुका शोधण्यासाठी म्हणजे डिबगिंगसाठी सुद्धा ते खूप कामी येतं. चला आता जेमिनीकडे येऊया. जेमिनीची ताकद ना चॅट जीपीटीपेक्षा अगदी वेगळी आहे. त्याची सगळी ताकद दडली आहे डेटामध्ये आणि गुगलच्या इतर सर्व्हिसेससोबतच्या त्याच्या कनेक्शनमध्ये. म्हणजे बघा, जेमिनी थेट गुगलच्या इकोसिस्टमशी जोडलेला आहे. गुगल सर्च, गुगल ॲप्स, सगळं काही. आणि हीच गोष्ट त्याला इतरांपेक्षा वेगळं ठरवते, कारण त्यामुळे त्याला रिअल टाईम म्हणजे अगदी ताजी माहिती लगेच मिळते. पण इथे खूप इंटरेस्टिंग प्रश्न येतो. जेमिनी एका वेळेला किती डेटा प्रोसेस करू शकतं? आणि याचं उत्तरच या दोघांमधला सगळ्यात मोठा फरक स्पष्ट करतं. उत्तर आहे जवळपास 10 लाख. आता 10 लाख टोकन्स म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर विचार करा, जेमिनी एकाच वेळी हजारो पानांचे डॉक्युमेंट्स, भले मोठे रिपोर्ट्स किंवा खूप सारा डेटा ॲनालाइज करू शकतं. हे चॅट जीपीटीला शक्य नाही आणि यामुळेच रिसर्चच्या कामासाठी जेमिनी एक नंबर आहे. आणि हो, जेमिनी म्हणजे फक्त एक साधा चॅटबॉट नाहीये. ते तुमच्या कामात पूर्णपणे इंटिग्रेट होतं. म्हणजे कसं? ते थेट जीमेलमध्ये तुमच्यासाठी ईमेल लिहू शकतं, गुगल डॉक्समध्ये रिपोर्ट तयार करू शकतं किंवा गुगल ड्राईव्हवरच्या मोठ्या फाईल्स ॲनालाइज करून रिसर्चमध्ये मदत करतं. ठीक आहे, तर आतापर्यंत आपण दोघांना वेगळं वेगळं पाहिलं. आता वेळ आहे त्यांना समोरासमोर आणायची. हेड टू हेड कंपॅरिझन करूया, म्हणजे नक्की कोण कुठे भारी आहे हे स्पष्ट होईल आणि निवड करणं सोपं जाईल. बघा, हा टेबल सगळं काही सांगतोय. एका बाजूला आहे चॅट जीपीटी, जे क्रिएटिव्ह रायटिंग आणि संभाषणात किंग आहे. तर दुसऱ्या बाजूला आहे जेमिनी, जे डेटा ॲनालिसिस आणि रिसर्चमध्ये एक्सपर्ट आहे. जेमिनी थेट गुगल सर्च वापरतं, जे चॅट जीपीटी नाही करू शकत. आणि सगळ्यात महत्त्वाचा, जेमिनीचे कॉन्टेक्स्ट कॅपॅसिटी म्हणजे एकावेळी माहिती लक्षात ठेवण्याची क्षमता चॅट जीपीटीपेक्षा खूप म्हणजे खूपच जास्त आहे. आणि अर्थात गुगल ॲप्ससोबत तर ते घरच्यासारखंच काम करतं. तर मग या सगळ्या माहितीवरून आता सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे येऊया. आपल्या कामासाठी नक्की काय निवडायचं? अगदी सोपं करून सांगतो. जर तुमच्या कामात क्रिएटिव्हिटी, लिखाण किंवा काहीतरी समजावून सांगणं महत्त्वाचं असेल, तर तुमचा पर्याय आहे चॅट जीपीटी. आणि जर तुमच्या कामात रिसर्च, डेटा ॲनालिसिस आणि गुगल ॲप्सचा भरपूर वापर असेल, तर जेमिनी तुमच्यासाठी आहे. चला काही प्रत्यक्ष उदाहरणं पाहूया, म्हणजे अजून क्लिअर होईल. समजा आपल्याला एका नवीन यूट्यूब व्हिडिओसाठी स्क्रिप्ट लिहायची आहे किंवा एखादा ब्लॉग पोस्ट तयार करायचा आहे. तर अशा क्रिएटिव्ह कामासाठी डोळे झाकून चॅट जीपीटी निवडा. ओके, आता दुसरी सिच्युएशन घेऊ. समजा आपल्याला एक मार्केट रिसर्च रिपोर्ट बनवायचा आहे किंवा 100-200 पानांच्या पीडीएफमधून महत्त्वाची माहिती काढायची आहे. मग काय करायचं? अशा कामासाठी जेमिनीची ताकद कामी येईल, कारण ते प्रचंड डेटा सहज हँडल करू शकतं आणि गुगल सर्चमुळे त्याला लेटेस्ट माहितीही मिळते. आणि हे खास करून टेक आणि इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचं आहे. समजा VLSI सारखा एखादा कॉम्प्लेक्स टॉपिक समजून घ्यायचा असेल, तर त्याला सोपं करण्यासाठी चॅट जीपीटी बेस्ट आहे. पण जर रिसर्च पेपर्स शोधायचे असतील किंवा प्रोजेक्टसाठी डेटा ॲनालाइज करायचा असेल, तर तिथे जेमिनी जास्त उपयोगी पडेल.
तर मग शेवटी काय, ChatGPT की जेमिनी? कदाचित हा प्रश्न चुकीचा आहे. कोणतं एक निवडायचं यापेक्षा खरा विचार हा करायला हवा की ह्या दोघांना एकत्र वापरून आपण अजून चांगलं काम कसं करू शकतो. कदाचित यांची जुगलबंदीत सर्वात पॉवरफुल अप्रोच असू शकतो, नाही का?